नळ दमयंती स्वयंवर. विदर्भ देशाची राजकन्या दमयंती अतिशय सुंदर आणि बुद्धिमान होती. निषद देशाचा राजा नळ पराक्रमी, धर्मप्रिय आणि देखणा होता. एका हंसाने दोघांचे गुण एकमेकांना सांगितले आणि नळ दमयंती मनाने एकमेकांवर प्रेम करू लागले. काही दिवसांनी दमयंतीचे स्वयंवर जाहीर झाले. अनेक राजे आणि देवताही त्या स्वयंवराला आले. इंद्र, अग्नी, वरुण आणि यम यांनीही दमयंतीला पत्नी म्हणून मिळवण्याची इच्छा केली. त्यांनी नळालाच दूत बनवून तिच्याकडे पाठवले. नळाने देवतांचा संदेश सांगितला, पण दमयंती म्हणाली, मी मनाने नळालाच पती मानले आहे. स्वयंवराच्या दिवशी देवतांनी नळासारखेच रूप धारण केले. सभेत 5-5 नळ राजा दिसू लागले. दमयंती क्षणभर गोंधळली, पण तिने देवांना प्रार्थना केली. त्यामुळे तिला खरा नळ ओळखता आला. त्याच्या पायांवर धूळ होती, अंगावर घाम होता आणि तो मानवासारखा दिसत होता. दमयंतीने खऱ्या नळाच्या गळ्यात वरमाला घातली. देवतांनी तिच्या निष्ठेचे कौतुक केले आणि दोघांना आशीर्वाद दिला. ही कथा शिकवते की खरे प्रेम, श्रद्धा आणि निष्ठा नेहमी विजय मिळवतात.